चला, नारायणगावातील ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती करीन, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घोट गोंदलीवाडा या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सर्वांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमसाठी देव हार्दिक शुभेच्छा. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. मॅच ऑन. प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे जुळून येत नाहीये. उस्मान इथे गोलंदाजी करत असताना P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये स्वप्नील आणि विकेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील. तत्पूर्वी इथे एकच धाव, एका धावच्या बरोबरीने संघ पुढे टेपतोय. धावसंख्या धावफलकावरती ऋणव 11 नारायण टीम 1. श्री गणेश ओपन होतं आज. संकष्टी आहे. संकष्टीच्या मंगलमय शुभेच्छा सर्व प्रेक्षक वर्गासाठी. यावेळी चांगला फटका, जबरदस्त दे धडक, घे कडक चेंडू चालला डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री रेषेच्या बाहेर. F1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. तर या दरम्यान आमचे राजेजी पाटील घोट या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. नारायण संघाचे पॅकर आमचे निलेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. निलेश दादा स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती आपल्याला स्पर्धेच्या वतीने आमंत्रित केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. राजेदादा पाटील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू आपण पाहिला जबरदस्त फटका आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली एकूण 1/11. फुलर लाईटचा चेंडू घुटना टेक और ये विनेश का षटकार देख. धावसंख्या धावफलकावरती आखली गेली, कोरली गेली, नोंदली गेली तर 17. शेवटचा बॉल ड्राईव्ह करताय डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण दुहेरी धाव जोखीम पत्करली आहे, परंतु मिळतील या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या षटकाची ते सांगत झाले आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्यात ऋणव 11 नारायण संघ जाऊन टेपला 19 या अंकावरती. संपला नाही, संपणारही नाही. माझ्या राजा शिवबाचा दरा. पहिल्या षटकाची खेळ समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती 19. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत फैसल. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. F1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 23. माफ कर 25. 25 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत इथे टिपला झेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, केफने टिपला झेल आणि संपलाय फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय विकेट खेळ.
त्याच आपण या ठिकाणी बघतो प्रेम 25 धावसंख्येत हा फलकावरती गोलंदाज करीत असताना आपण पाहतो षटकार टोकल्यानंतर ग्रेट कमबॅक आपण फैसलचं पाहिला. प्रेम नवीन येणारा फलंदाज प्रेम मध्ये भरपूर दमकम आहे, सातत्याने चांगला खेळ मैदानावरती ते करत असतात. यावेळेस देखील फटका चांगला मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत. अफनाने टिपला जेल संपलाय. यावेळेस प्रेमचा खेळ शिवरायानं आणि मरण कसं असावं याचं उत्तम उदाहरण संभाजीराजे भोसले यांनी दाखवलं. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन फलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज फैसल काय गोलंदाजी करतोय जबरदस्त. प्रेम प्रेम यावेळेस मात्र शून्यावरती बाद झाल्यात. नवीन येतात फलंदाज भरत येतात. कमबॅक करताय तिथे गोलंदाज फैजलचा आपण पाहतोय ऑन हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावर गोलंदाज फैजल आपण पाहतोय. भरत येतात परत 25 धावा फलकावरती षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार फैजल ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार. हो ड्राईव्ह करतायत ऑफ साईडला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी दुहेरी धाव इथे डायरेक्ट हिट नाही जमलं, परंतु मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती. स्पर्धा आपण पाहतोय प्राप्ती लाईव्ह.inच्या माध्यमातून स्पर्धा आपण कव्हर केली. आमचे जितूदादा गोंधले असेल आणि त्यांची संपूर्ण टीम जबरदस्त कार्य या ठिकाणी करत असताना वदतालित्यामध्ये कुठेतरी व्यत्यय येतोय आणि पंचांच्या माध्यमातून मृत्यू चेंडूची घोषणा डेड बॉलची घोषणा इथे होत असताना 27 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक दुसरा चेंडू फेकून झाले. षटकातील 4 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी. लाईन पाहावी लागेल, चेक करावी लागेल आणि पंच आमच्या दिशेनं वळतात आणि दर्शवतात की चेंडू खराब आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली 28 धावा धाव फलकावरती ऋणव 11 नारायण टीम. पुढील मॅच असेल तोलोजा मजकूर आणि त्यांना फाईट करणार संघ असेल वारदोली. हो कट करतात जबरदस्त क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. चेंडू चाललाय भरतने पाठवलाय चेंडूला सरळ बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये होऊन 4 धावांसाठी. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 32 धाव फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू फैसल भरतसाठी. हो हो यावेळी चेंडू सोडून देत आहेत ऑफस्टमच्या जास्त बाहेर आणि पंच प्रशांत सरांचा इशारा येतो की आणखीन एक चेंडू गोलंदाजाला मात्र फेकावं लागेल. आमचे सचिन एक हार्ड हिटर फलंदाज सचिनजी स्वागत आहे आपलं देखील. 33 धावा आहेत धाव फलकावरती गोलंदाज तयार. हो यावेळीच आपण पाहिला कट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून येत नाही. षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिले गेले तर ऋणव 11 नारायण संघ 2 फलंदाज बाजून 33 अर्थात 33 धावा फलकावरती. स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी पाहतोय एकच वादा शिवा दादा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय ताबिश येत आहेत गोलंदाजी करत असताना 10 क्रमांकाची जर्सी
स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. हो यावेळी चांगला फटका चालला चेंडू सरळ वन बाउन्स आउट ऑफ द पार मिळतील 4 रन. संघ टेपतो एकूण धावसंख्येत हा फलकावरती 37 धावा धाव फलकावरती गडी हाय रणझुंजार बॅटीला आले धार चेंडू पाठवले त्याने सीमा पार 4 37 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढील चेंडू हो हलक्या त्याने कट करतात पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक छोटा नन्ना खिलाडी आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मोहम्मद क्या बात आहे. सिंगल बनेल सिंगलच्या बरोबरीने सगळं जाऊन पुढे टिपतं 38 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला खेळ संघाला सावरत असताना स्वप्नील हा सलामीवीर आलाय. त्यांच्या बॅट्समधून धावसंख्येचा एक जबरदस्त पाऊस पडत असताना 2 षटकार 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिल्यात. गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतील फिल्डर बनतील दर्शक चेंडू सीमा पारचा डीप लॉंग ऑफ मधून गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. डीजे मास्टर आमचे प्रवीण जबरदस्त संगीत धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या गेल्या टोटल 42 धावा आहेत 42. दांडी गोल नजर आटी दुर्घटना घडी फलंदाज भरतला यावं लागेल परत. आपण या ठिकाणी पाहतोय मयूर झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर होत असताना 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर 42 या धावसंख्येवरती गोलंदाज आपण ताबिशला इथे सफलता मिळत असताना आपण पाहतोय. मयूर येतात नवीन फलंदाज. षटकातील अद्याप देखील विचार केला चेंडू फेकून झाले आहेत 4-2 चेंडूचा खेळ बाकी असताना यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकच धाव एका धावच्या बरोबरीनं संघजम पुढे ठेपलाय 43 शेवटचा चेंडू 43 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आपण पाहतोय ऋणम 11 नारायण टीम. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा चेंडू स्वप्नीलसाठी पद्धत आली त्यामध्ये कुठेतरी व्यत्यय येत आहे परंतु इथे पंचांच्या दिशेने बोलतात की डेड बॉल. शिवादादा यांचे सुपुत्र राजवीर या ठिकाणी येतात. राजवीर या बोला स्वागत आहे. यावेळी स्पाटका तर बसला चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू सेफ झोन मध्ये लँड होतोय. दुहेरी धाव जोखीम आहे जोखीम पत्करतायत. हो यावेळी दिवाळी संपली दसरा संपला परंतु बोनस इथे चालू असताना मिळतील या चेंडूवरती एकूण षटकार 6 धावा. तिसऱ्या षटकाची सांगता एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले ऋण नारायण संघ जाऊन टेपला एकूण धावसंख्या 49 या धावसंख्येवरती 49 3 षटकांचा खेळ समाप्त. सफवान येत आहेत
अंतिम षटकामध्ये धावसंख्या धावफलका होते 49. स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतो तो मात्र मयूर स्ट्राईक इनला आपण पाहतोय 49 धावसंख्या धावफलकावरती. षटकातील पहिला चेंडू जर्सी क्रमांक 18 फोल्डर लाईनचा चेंडू चांगला फटका चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत 4 रन. चौकाराच्या बरोबरीनं रुनौट 11 नारायण संघाच्या 50 धावा कंप्लीट होऊन 53 धावसंख्या धावा फलकावरती. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सी मारेच्या बाहेर खणखणीत 4. यावेळी 6 फटका चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चांगला टिपलाय झेल फलंदाजचा संपतो इथे खेळ. धावसंख्या पाहिली गेली एकूण धावसंख्या धावफलकावरती 57 धावसंख्या धावफलकावरती. नवीन फलंदाज वैभव ऑन साईडला खेळतोय चेंडू चाललाय डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतील वागतील तत्पूर्वी एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतोय एकूण धावसंख्या 58 वरती. चला वारदोली संघाचे संगणक आणि तलोजा मजकूर संघाचे संगणक टॉससाठी आपण शीघ्र प्रस्थान करा. या राजवीर येत आहेत. राजवीर स्वागत आहे आपलं. शिवदादांचे सुपुत्र हो हो प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने देखील त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका चेंडू पाठवलाय सीमा पार षटकार. आठ चेंडू 35 धावांवरती केले असताना एकदा जोरदार टाळ्या फलंदाज स्वप्नीलसाठी सलामवीर आलाय. संघाची कामगिरी जबरदस्त बजावत असताना जबरदस्त फलंदाजी. अंतिम चेंडू 64 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पाठवला चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये A1 क्वालिटीचा याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि अंतिम चेंडूवरती गेलाय षटकार. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या 70. 71 धावसंख्येचं आव्हान असेल नक्कीच समोर सेतू 11 तलोजा संघासमोर. चला आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया वारदोली संघाचे संघनायक आणि तलोजा मजकूर. चला सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमचे बंधू तुल्य मित्र योगेश मडवी सरांचा आवाज पुढच्या सत्रासाठी. तत्पूर्वी DJ. थँक्यू.
शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित गावदेवी चषक 2025 शानदार पर्व. 2 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा. आज इथे शेवटचा दिवस, सुपर संडे, सुपर धमाका. काल क्रिशा 11 ब्राह्मण करवली संघ फायनलमध्ये पोहोचलाय. आज 8 संघ पुन्हा एकदा आपल्या समोर येतील. त्याच्यातनं पहिला मॅच तुम्ही पाहता शेटू 11 तलोजा विरुद्ध ऋणव 11 नारेन. आणि नारेन संघानं प्रथम बॅटिंग करताना 70 धाबा ठोकले आणि 71 धाबेचं टार्गेट है. दोनों टीम को हम देंगे शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. सो द गुड गेम. मुकाबला बेहतरीन होगा. 71 रनों का टारगेट बड़ा है, मगर सेटू 11 टीम की बल्लेबाजी भी ताकतवर है. तो मुकाबला स्टार्ट. गेम ऑन. पहली गेंद हवा में, फील्डर पहुंचे, गेंद के नीचे नहीं पहुंच पाए. और जब तक कैलाश गेंद के ऊपर पहुंचे थे, बिल्कुल 1 रन पूरा किया. एक के साथ खाता खोलने में कामयाब रहे. अकाउंट ओपन हुआ. 71 रनों का बड़ा टारगेट है. अगला मुकाबला तलोजे मस्कूर बनाम वारदोली के बीच मुकाबला होगा. तर याच दरम्यान सन्माननीय निलेश दादा विठ्ठल पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. इस बार बेहतरीन शॉट, मिड विकेट में फ्लाइटेड पैरेलल, गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के पार. 6 रन. आमचे सन्माननीय निलेश दादा पाटील, दमदार व्यक्तिमत्व, यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि खरं तर या स्पर्धेला त्यांचंही खूप मोठं योगदान लागलंय. आज गावदेवी क्रिकेट संघ घोट तुम्ही ही स्पर्धा पाहताय. तर निलेश दादा विठ्ठल पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. फटाक्यांच्या आतिषबाजीने दादांचं स्वागत केलं जाते. एक युवा कार्यकर्ता आणि युवा खरं तर उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. दादा स्वागत है. टारगेट 71 रनों का. कहते ना कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. और इस बार अच्छी गेंद बढ़ने के बाद नीचे रही, सबमरीन डिलीवरी, बल्लेबाज को बीट किया. डॉट बॉल की समाप्ति. टारगेट 71 रनों का है. बड़ा टारगेट है. बिल्कुल 17.75 की औसत से रन बटोरने हैं. इस बार भी बढ़िया शॉट. इस बार जाएगी डीप मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के पार. कैप के बल्ले से ये दूसरा छक्का. तेजी के साथ बढ़ता हुआ स्कोर 13 रन. पहला ओवर 17.75 यानी कि तकरीबन 18 की औसत है. और कैप के बल्ले से 2 छक्के देखने मिले. ओवर नंबर पहला पावर प्ले. फिर एक बार सामने की तरफ वाइड स्ट्रॉन्ग में खिलाड़ी है तैनात. एक से ज्यादा कुछ नहीं है. और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 14 रन. अभी भी इस ओवर की बात करेंगे तो कुल मिला के 5 गेंदें हुई है. एक गेंद अभी भी शेष है. एक आध बाउंड्री की तलाश होगी क्योंकि टारगेट बहुत बड़ा है. 71 रनों का. जीतने के लिए 71 रनों का टारगेट. इस बार बढ़िया शॉट. ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ में कोई खिलाड़ी नहीं है. गेंद सीधे सीमा रेखा के बाद 6 रन. इस ओवर का तीसरा छक्का है.
6 रन पहले पर्दे पर गिरी, उसके बाद जमीन पे गिरी। छक्के के साथ रन संख्या तेजी के साथ 20 पर पहुंची है, जो टारगेट है 71 रनों का। इसीलिए मैंने शुरुआत में ही कहा कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते तो हमेशा पैरों के नीचे होते हैं। और पहले ओवर में 20 रन आए। अब 51 की आवश्यकता है, 17.00 की औसत अभी भी बाकी है। यह मुकाबला बेहतरीन होगा। चलो जमस्को टीम कप्तान आई है, टीम के कप्तान से अनुरोध है क्योंकि अगला मुकाबला आपका है। वारदोली टीम के कप्तान पहुंचे तो तलुज मस्को टीम आप आइए, अगला मुकाबला आपका होगा। चलो तलुज मस्को टीम कप्तान आप आइए प्लीज, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला इनिंग ब्रेक में टॉस होता है। पहला ओवर यहां पर खत्म हुआ, काफी महंगी गेंदबाजी की। पहले ओवर में गेंदबाजी विकी ने की थी, थोड़ी महंगी गेंदबाजी, 20 रन दिए। आप रनों की बात करेंगे तो अभी भी चाहिए यहां पर 51 रन जीतने के लिए। आने वाली 18 गेंदें गेंदबाजी का बार सौंपा है कप्तान ने सोमनाथ के कंधों के ऊपर। सोमनाथ है गेंदबाजी के लिए, दूसरा ओवर करेंगे। पावर प्ले की पाबंदी हट चुकी है। ऑन साइड में 3 फील्डर आप देख सकते हैं, स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन। ऑफ साइड में लॉन्ग ऑफ तैनात है, एक्स्ट्रा कवर तैनात है। ये फील्डर है बाउंड्री लाइन के ऊपर। सोमनाथ फिर एक बार तैयार, फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग में खिलाड़ी है तैनात। जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर दूसरे के लिए पलट चुके हैं। 2 के साथ रन संख्या पहुंची इस समय 22 रन पर। इसी मैदान पर 17, 18 और 19 तारीख को होगी एमके की ट्रॉफी, जो 1 लाख रुपए की है। बिल्कुल शिव क्रिकेट क्लब, शिव कृपा क्रिकेट क्लब नागझरी आयोजित एमके की ट्रॉफी होगी इसी मैदान पर। अच्छी गेंद सामने की तरफ, इस बार बढ़िया शॉट है, फील्डर है तैनात। जब तक विकी गेंद को फील्ड करे तब तक यहां पर 1 रन आए। अच्छी फील्डिंग, 1 के साथ रन संख्या पहुंची 23 रन पर। पहले ओवर में जो शुरुआत रही थी कमाल की बल्लेबाजी की, कैप के बल्ले से छक्के देखने मिले, अंतिम छक्का जो आपनान के बल्ले से देखने मिला। गेंदबाज तैयार, फिर एक बार अच्छी गेंद सामने की तरफ खेलती है। इस बार स्क्वायर लेग में फील्डर है मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं है। इस बार एक सिंगल आई, सिंगल सिंगल से मुकाबला आगे बढ़ रहा है। जीतने के लिए टारगेट बड़ा है, कहते ना कि मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम। 71 रनों का टारगेट जरूर बड़ा है, मुकाबला भी उतना बड़ा। अच्छी गेंद सामने की तरफ, फिर एक बार शॉट, एक्स्ट्रा कवर में फील्डर है तैनात। बीट हुए 1 रन ही मिलेगा। जब तक बाउंड्री लाइन से खिलाड़ी आई तब तक 1 रन पूरा हुआ। सिंगल सिंगल से दबाव बढ़ सकता है, सिंगल सिंगल से कोई फर्क नहीं पड़ेगा नारिन टीम को, क्योंकि टारगेट बहुत बड़ा है 71 रनों का। अभी भी टीम की टोटल की बात करेंगे तो 25 रन बने इस ओवर में, केवल 4 गेंदों में 5 रन आए। अच्छी गेंद, फिर एक बार सोमनाथ की सराहना होनी चाहिए। पहले ओवर में जो बल्लेबाजी देखने मिली थी वो बल्लेबाजी इस ओवर में नहीं है। 5 गेंदे केवल 6 रन खर्च किए, यानी कि इस मुकाबले की बात करेंगे तो वापसी पाई है। फिर एक बार 26 रन बने टीम की टोटल। टारगेट की बात करेंगे तो 71 का टारगेट, अभी भी 45 रन की आवश्यकता है, 13 गेंदें बची है। अच्छी डिलीवरी पड़ने के बाद नीचे रही, डॉट बॉल की समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति हुई। केवल इस ओवर में 6 रन आए और ओवर की समाप्ति 2 ओवर का के समाप्त होने के बाद 6-11 टीम तलोजा के टोटल बनी है बगैर किसी विकेट के नुकसान पर 26 रन। अब 12 गेंदें बची है, 45 रन की आवश्यकता।
तो अब जीतने के लिए 45 रन चाहिए 12 गेंदों में। चलो तरह मटको टीम, आपसे रिक्वेस्ट है कि आप कहां पर है, तुरंत आइए टॉस के लिए। आज फाइनल डे है और कुल मिला के 8 मुकाबले होंगे। बुलंद मयूर आए गेंदबाजी के लिए, पहली गेंद हवा में है, फील्डर तैनात, विकी ने कैच को लपका, पहली विकेट मैदान के बाहर। याच दरम्यान आमचे सुभाषदादा पाटील यांचं आगमन झालं, त्याचबरोबर आमचे निखिलदादा भोईर या ठिकाणी आगमन झाले आणि खास म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे। आजचा दिवस त्यांच्यासाठी भरपूर खास आहे आणि नाव आहे त्याचं वाढदिवस। खरं तर दादा आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। गावदेवी क्रिकेट संघ घोड, संपूर्ण आमचे क्रिकेट खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या वतीनं। इस बार हवा में गेंद, बढ़िया कैच और एक विकेट का पतंग, नामी बल्लेबाज कैप के पारीगंत। तो जीत के लिए टारगेट बहुत बढ़िया था और 71 रनों का टारगेट था पीछा करने के लिए। जब तलोजा टीम मैदान पर उतरी, शुरुआत जो चाहिए थी वो शुरुआत की थी उनके सलामी बल्लेबाज कैप ने और उसी के साथ अपनान ने 20 रन जोड़े थे, मगर दूसरा ओवर उनके लिए बहुत महंगा साबित हुआ। रन आए केवल 6 और ये तीसरा ओवर देख रहे बिल्कुल अभी तक गेंदे हो चुकी इस ओवर में। निलेश दादा विठ्ठल पाटील यांच्याकडून देखील 3000 रुपयाचं डोनेशन आलंय। दादांचं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक आभार। एकूण धावसंख्या आपण पाहिली, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27, म्हणजे या षटकामध्ये केवळ एकच धावा आली आणि सामना एकतर्फा केलाय ऋणव 11 टीम नारायण संघानं। ऋण 11 संघ म्हटलं की पुरस्कर्ते निलेश दादा पाटील नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात। सध्या या सीझन मध्ये अगदी चांगली कामगिरी आहे ऋण 11 नारायण संघाची, कारण पहिल्या एंट्री पासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे अगदीच चांगला आणि सुरळीतपणे पार पडलाय। काय सुंदर खेळ त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन आजही या मैदानावरती ऋण 11 संघ उतरलाय। फक्त औपचारिकता आहे, सामना एकतर्फा झालाय। पहिला बॉल हवेत होता, सिली पॉइंटला काय झेल टिपलाय, अप्रतिम।
बघा वेळ झालाय भरपूर. आपण टॉस साठी लगेच संपर्क करा. जो कोणी आला असेल आपण लगेच, कारण इनिंग समाप्त होऊन आता मॅच समाप्त होईल, लक्ष असू द्या. तर आमचे सुखदेव दादा निगुकर यांचं देखील आगमन झालंय. आपलं दादा स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. गावदेव क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये एकतर्फा शेवटचं अंतिम षटक आहे. तो समजको टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण लगेचच टॉस साठी या, कारण नेक्स्ट मॅच भरपूर चांगली होणार. वाडदोली विरुद्ध तोच मजकूर यांच्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये नारायण संघाने एकतर्फा मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे. स्वतः शेट्टू मैदानाच्या आतमध्ये काय बाउंड्री मारली आहे फाईन लेग रिझन मध्ये. चला या तळोचं मजकूर कॅप्टन आलेले आहेत. आपण लगेच टॉससाठी या. नेक्स्ट मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. मॅच एकतर्फा इकडे फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. खरं तर आतापर्यंत बॉल फेकले गेले 4, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चलो अंतिम गेंद है केवल औपचारिक का. चलो औपचारिक का अंतिम गेंद अभी शेष है. और ये मुकाबला रुणव 11 नारायण टीम के पक्ष में पूरी तरह से, और ये मुकाबला जीत भी लिया है. यस ये मुकाबला जीत चुके रुणव 11 नारायण टीम. कहीं मत जाना क्योंकि विनर विनर का मुकाबला होता है, क्योंकि दूसरा मुकाबला जब खत्म होगा तो तुरंत आपका मुकाबला सेकेंड राउंड का होगा. तो रुणव 11 टीम कहीं मत जाना. कांग्रेचुलेशन रुणव 11 टीम. हार्ड लक टीम तलोजा. चलो सेकंड करें, चलो सेकंड करें. दोनों टीमें, हार जीत तो होती रहती है क्रिकेट में. सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्या शुभाशय आम्ही करीत आहोत टॉस. या ठिकाणी दमदार व्यक्तिमत्व घोडगावाचे युवा उद्योजक निलेश दादा पाटील यांच्या शुभाशय आम्ही करीत आहोत टॉस. आणि 2 संघ आहेत वारदोली विरुद्ध तवज मजकूर. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय टीम वारदोळीच्या कॅप्टननं. डिसिजन या ठिकाणी फिल्डिंगचा असेल.